या ठिकाणी NSCC स्पोर्ट्स ट्यूबच्या वतीने जपान टोकियो येथे 1964 साली ऑलिम्पिकला गेलेले महाराष्ट्रातील संघातील आणि भारतीय चमूतील सन्माननीय बंडा पाटील सर या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत आणि आज त्यांच्या ऑलिम्पिक सहभागाला 50 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रात या ठिकाणी सुवर्ण महोत्सवी वर्षाचं साजरीकरण या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठे सहभाग या ठिकाणी होता। 11 संघ या ठिकाणी 11 जण ऑलिम्पियन या ठिकाणी उपलब्ध होते। ॲथलेटिक, जिम्नॅस्टिक, त्याचबरोबर हॉकी आणि त्यानंतर कुस्ती या क्षेत्रातील। या वेळेला मारुती माने सर, गणपतराव आंधळेकर सर आणि बंडा पाटील सर या ठिकाणी गेलेले होते आणि आपणाला या 58व्या महाराष्ट्र केसरी कुस्तीच्या निमित्ताने बंडा पाटील सरांशी आपल्याला बोलण्याचा योग येत आहे। सर, त्यावेळेला 1964 साली तुम्ही ऑलिम्पिकला गेले होते, तर त्या आठवणीविषयी काय सांगाल? आठवण काय सांगते? जपानची आठवण अशी होती की भारतात आपल्या जे न घडणारं आम्ही ऑलिम्पिकला बघितलं। लहान मुलापासून म्हणजे वयाच्या 15व्या-14व्या वर्षापासून ते ऑलिम्पिकचे अगोदर त्या पोराला खाया बिया घालून ऑलिम्पिकला खेळण्यासाठी ते काय करतात, नंबर का काढत नाहीत। आम्हाला गादेव महिना 2 महिने प्राक्टिस द्यायचं आणि आम्ही मातीत चांगले खेळत असतानाच म्हणून आम्ही ऑलिम्पिकला गेलो, नाहीतर आम्हाला कुस्ती ह्या गादीवर अजिबात म्हणजे ट्रेनिंग नाहीच गादीवर। मग आम्ही मातीत चांगली खेळतो म्हणताना आम्ही ऑलिम्पिकला गेलो आणि आम्ही गरिबीतनं वर आलो। वाळवटला कुस्त्या करून आम्ही आमच्या म्हातारीनं आम्हाला शिर्डी दिली होती। शिर्डीचं दूध पिऊन आम्ही वाळवटला कुस्त्या करून आम्ही लोकांनी काय आम्हाला पैसे दिले, कोल्हापूरला पाठवलं आणि बरेच दिवसानं आम्ही चांगले खेळायला लागल्यादरनं महाराष्ट्रात माझा 7 वर्षे लगातार नंबर आला आणि दिल्लीला ओमप्रकाशभर कुस्ती करून मी परदेशात ऑलिम्पिकला गेलो। सर, जे त्यानंतर तुम्ही तुमच्या करिअरविषयी काय सांगाल की त्या ऑलिम्पिकवरून आल्यानंतर काय काय कुस्त्या केल्या किंवा कसं तुमचं? हरी बिराजदारवर कुस्ती झाली, संभा पवारवर झाली, चंबा मुतनाळवर झाली आणि या महाराष्ट्रात लगातार माझं 7 वर्ष सुवर्ण पदक मिळालं। परिस्थिती व्यवस्थित नसल्यामुळं ती पैलवानी मला सोडावी लागली आणि हरी बिराजावर कुस्ती झाल्यावर माझ्या पोटात दुखायला आलं। मी गावाला गेलो नव्हतो। त्यातनं आता कुठल्याही मैदानाला मी येत नव्हतो। आता आपली जरा परिस्थिती व्यवस्थित झाल्यानंतर मी मैदानात आता फिरायला लागलो जरा कुठं आणि ह्याने बापूनी बरं का, बापूने मला माणसात आणलं। ह्या बापूने मला माणसात आणलं। बापू म्हणजे कोण? नामदेव मोहिते साहेबांनी मला या माणसात आणलं। या ठिकाणी मोहिते सर या ठिकाणी आहेत। सर, काय सांगाल सरांच्या परिस्थितीविषयी तुम्ही? आजच्या या परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचा कुस्तीगीर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय याच्यावर जाण्यासाठी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या वतीनं सातत्याने आमचे प्रयत्न चालू झालेले आहेत। 1952 नंतर या ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या मल्लांनी मेडल मिळवलेलं नाही। ती खंत एक आम्हाला सगळ्यांना लागून राहिली। यासाठी कुस्तीगीर परिषदेच्या माध्यमातून निरनिराळ्या योजना तयार करून मिशन 2020चं डोळ्यापुढं ठेवून ऑलिम्पिक त्या दृष्टीनं कुस्तीगीरांची तयारी करायचं काम सध्या आम्ही हातामध्ये घेतलेलं आहे आणि निश्चितपणानं मला खात्री आहे की महाराष्ट्रातले मल्ल हे कशातही मागं पडत नाहीत, पण त्यांना आधुनिक पद्धतीचा जे सराव पाहिजे, आधुनिक पद्धतीचं जे कोचिंग पाहिजे, त्यामध्ये थोडंसं आमचे मल्ल मागं पडत असल्यामुळं त्या ज्या उणिवा आहेत निश्चितच उणिवा आहेत। सर, एक प्रश्न होता की सरकारने बंडा पाटील सरांना जो फ्लॅट दिला होता, परंतु त्याच्या चाव्या अजूनपर्यंत तयार झाल्या नाही।
बहुतेक त्या चाव्यांना काही गंज चढला किंवा काय, त्याच्या संदर्भात काय सांगा? तो शासकीय भाग आहे, त्यासाठी कुस्तीगीर परिषदेच्या माध्यमातून अनेक वेळेला महाराष्ट्र शासनाच्या मंत्र्यांना भेटून या संदर्भात आम्ही तक्रारी केलेल्या होत्या, पण अद्यापही त्याची दाद घेतली गेली नाही. हे जे शासनामध्ये असणारे हे लॉबिंग हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि ज्या कुस्तीगिरांना या महाराष्ट्राचं नाव जागतिक ह्याच्यामध्ये केलेलं आहे, अशा कुस्तीगिरावर हा अन्याय होतोय असं म्हटलं तर ते काही चुकीचं होणार नाही. धन्यवाद सर. या ठिकाणी 1964चे ऑलिम्पियन सन्माननीय बंडा पाटील सर या ठिकाणी उपलब्ध झाले आणि सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्यांचा फ्लॅट हा सरकारने द्यावा, त्याच्या चाव्या सरकारने या ठिकाणी द्याव्यात असं मी या ठिकाणी सरकारला जाहीर आव्हान करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद सर.